नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅचच्या क्लास 8मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. स्वागत असा का शब्द येतोय माझ्या तोंडात? काल पण परवा पण स्वागत आहे. स्क्रीन शेअर करूया. कोण आहे रे? गर्लफ्रेंड नाही म्हणली का म्हणते? सुचतंय रे, सुचतंय तुम्हाला. पृथ्वीराज S24. जरा आडनाव सांगताल का पृथ्वीराज सर आपलं? रेकॉर्डिंग चालू करा. रेकॉर्डिंग चालू आहे रे. तर काल बघा आपण काय केलं होतं, एक स्ट्रॅटेजी बघितली होती लिक्विडिटीवाली. ठीक आहे, तर त्या लिक्विडिटीच्या स्ट्रॅटेजीचं रिव्हिजन घेऊया आणि त्याच्यानंतर दुसरी स्ट्रॅटेजी आपण आता सांगूया. ठीक आहे, स्क्रीन शेअर आहे का मला फक्त सांगा. ओके, स्क्रीन दिसते का सांगा फक्त ट्रेडिंग व्ह्यूची. आय होप दिसत असेल तर एकदा चेक करतो. दिसते दिसते. ओके ओके, डन ना. मला एकदा क्रॉस चेक करतो फक्त एक गोष्ट. हां, ह्या फोटो ह्याला डिलीट करायचा आहे ना. ओके ठीक आहे, चला स्क्रीनवरती आलेलो आहे. बघा कालच्या स्ट्रॅटेजीचं रिव्हिजन इथंच देतो. हे तर आहेच ऑलरेडी, तरी पण देतो अजून एकदा. बघा, सपोज करा ट्रेंड डाऊन आहे, मार्केट जब 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 सेलिंग साईडला मुवमेंट करत आहे. सिंपल आपण कशी वाट बघायची? लिक्विडिटी हिट व्हायची वाट, लिक्विडिटी हंट व्हायची वाट बघायची. सपोज करा इथली पहिली लिक्विडिटी मार्केटनं हंट केली. ठीक आहे, पहिली केली किंवा जाऊन डायरेक्टली दुसरी केली तरी नो इश्यू आहे आपल्याला. लिक्विडिटी हंट केली, त्यानंतर बनवून द्यायचा लोवर लो बनलं, मार्केट रिट्रेसमेंटला आलं. बिअरिश इनगल्पिंग बघा, हॅमर कॅन्डल बघा, इव्हनिंग स्टार बघा. इव्हनिंग स्टार जास्त प्रेफर करत नाही, पण बिअरिश इनगल्पिंग हॅमर कॅन्डल आपण प्रेफर करतो. किंवा तुमची दुसरी काय स्ट्रॅटेजी असेल ते नॉलेज इथं जाऊन लावा तुम्ही आणि सेल साईडला ट्रेड करा. प्लॅन ओके. 1:1.5चं टार्गेट घ्यायचं इथं आपल्याला. ओके, सिम्पल गोष्ट आहे. सिम्पल ही होती सेलिंग साईडची स्ट्रॅटेजी. त्यानंतर बाईंग साईडला पण सेम ट्रेड करायचे. हायर हाय बनवून द्यायचे मार्केटमध्ये. लिक्विडिटी हंट करू द्यायची. लिक्विडिटी हंट केल्यानंतर बघा ही लिक्विडिटी आहे. ठीक आहे, लिक्विडिटी हंट केल्यानंतर काय करायचं? हायचं स्ट्रक्चर बनवून द्यायचं. मग मार्केट रिट्रेसमेंटला येईल, मग इथं बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा विथ हॅमर कॅन्डलस्टिक किंवा बुलिश इनगल्पिंग. ओके, सिम्पल ही स्ट्रॅटेजी होती आणि काय अवघड गोष्ट नाही आहे ह्याच्यामध्ये. फक्त ऑब्झर्वेशन वगैरे नीट करा. हे कसं आहे, ट्रेंडनुसार ट्रेड प्लॅन करायची गोष्ट आहे. बाकी तुम्ही तुमचं दुसरं नॉलेज इथं आणून लावलं तरी काय प्रॉब्लेम नाही. सिम्पल ह्याचं रिझन काय आहे बघा, बाय साईडला का ट्रेड प्लॅन करतो रिझन समजून घ्या त्या मागचं. बघा कोणत्या स्ट्रॅटेजी मग असं नाही की तुम्ही रँडमली भाई उगच स्ट्रॅटेजी ट्रेड करता. त्या मग एक सायकोलॉजी असते. ती सायकोलॉजी समजली तर तुम्हाला तुमची स्ट्रॅटेजी बनवायला पण इझी पडेल. सायकोलॉजी काय आहे, आता ज्यांनी रँडम लोकांनी बाईंग केले त्यांचं एस एल असणार तिथं, मग ती एस एल हंट केलेत मार्केटनं. ओके, तिथपर्यंत वाढ बघितली, पण ॲक्च्युअली माहीत नाही मार्केटमध्ये आपल्याला की मार्केट किती अजून खाली जाईल हे पण माहीत नाही आपल्याला. बरोबर, मग काय करायचं? कशी वाट बघतो आपण? ट्रेंड कंटिन्युएशनची वाट बघतो. हे ट्रेंड झाला कंटिन्युएशनसाठी. ठीक आहे, ट्रेंड कंटिन्युएशन झाला. रँडम लोकांना पण दिसतंय बाबा की ट्रेंड कंटिन्यू झालेला आहे, बट मग त्या लोकांना आपण हाकलून देण्याची वाट बघतो. मग मार्केट त्यांना हाकलून द्यायचं मुवमेंट करतं. झालं, बाहेर सगळे मार्केटमधून रिमूव्ह गेले आहेत ऑलरेडी. स्टॉप लिक्विडिटी गेलेली आहे, रँडम लोक पण हाकलले गेले. चला आता इथं बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहे. सिम्पल ही वाली स्ट्रॅटेजी होती. ह्या दोनचं एक्झाम्पल वगैरे मी सगळं काल सांगितलं होतं. आता रेकॉर्डेड अपलोड करतो संध्याकाळी कसं तरी जुगाड लावून. ओके, आता एक ही झाली स्ट्रॅटेजी. आता एक दुसरी स्ट्रॅटेजी समजून घ्या. ट्रिपल टॉपची स्ट्रॅटेजी ही. ठीक आहे, ट्रिपल टॉपची स्ट्रॅटेजी सिम्पल बघा. रेजिस्टन्स लेवल फाइंड करायची आपल्याला स्ट्रॉंगवाली. ठीक आहे, स्ट्रॉंगवाली रेजिस्टन्स लेवल फाइंड करा. त्यानंतर सेलिंग साईडला मुवमेंट इथून असं आलेलं असणार आहे. ठीक आहे, सेकंड टाइम जाईल मार्केट तिथून असं सेलिंग साईड मुवमेंट आलेला असणार आहे. थर्ड टाइम जाईल असं मार्केट तिथून सेलिंग साईड मुवमेंट आलेला असणार आहे. ठीक आहे, असं 3 वेळा ज्यावेळेस सेलिंग मार्केटमध्ये बनते म्हणजे 3 टाइमचा रेजिस्टन्स बनतो, त्यावेळेस मार्केटमध्ये काय होतं, भरपूर लोक इथं सेल साईडच्या पोझिशन बनवून बसलेले असतात. कुठं? इथं बघा, इथं त्यानंतर इथं. ठीक आहे, आणि इथं. ठीक आहे, अशी भरपूर लोक इथं सेल साईडच्या पोझिशन बनवून बसले असतात. त्यांचे जे एस एल आहेत ना ते असे हवेत वरती क्रिएट असतात व असं भरपूर वरती क्रिएट असतात. मग मार्केट करतं काय माहिती आहे का, निघतं इथून झपक्कन इथं थोडंसं इन्व्हाइट केल्यासारखं करेल सेलरला, नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. डायरेक्ट जर जोरात वरती निघाल इथं, ठीक आहे, ह्याच्यावरती निघाल, इथला जो टॉप आहे इथला हायेस्ट वीक जे आहे ती निघली की मार्केट काय करतं, स्पाईक बनवतं. इथं स्पाईक म्हणजे जोरात अपसाईडला खपकन मुवमेंट येतं. त्या अपसाईड मुवमेंटमध्ये आपल्याला इथं बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ठीक आहे, एस एल कोड लावायचं ते पण सांगतो. टार्गेट परत 1:1 पासून ते 1:1.5 पर्यंत करायचं आपलं. 1:1.5 पर्यंत इझिली 1:1.5 2 3 4 देतं, बट मला ते रँडम टार्गेटला मजा नाही. 1:1.5 इझिली देतं मार्केट. ठीक आहे,
सिंपल ही एक स्ट्रॅटेजी आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या काय करायचं आहे ते. मी ऑलरेडी ह्याचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे गोल्डन ग्रुपवरती भरपूर दिवस झालं टाकलेलं आहे. ह्याच्यावरती तर एवढे ट्रेड केलेत ना की काय लिमिट नाही. सध्या सिच्युएशन थोडं कमी ट्रेड बनतात कारण की मार्केट थोडंसं ट्रेंडमध्ये आहे. ठीक आहे, आता ह्याचा रूल काय माहिती आहे का, अजून एक ह्याच्यात ॲडिशनल रूल घ्या, चार्टवरती रूल समजवायला सोपं जाईल. इथं जे मार्केटमध्ये खाली येतं ना मार्केट, त्याचं इथं सपोर्ट नाही घेतला पाहिजे बघा, म्हणजे चॅनल नाही बनला पाहिजे. जसं काय म्हणणं आहे माझं, इथून सेलिंग आली ठीक आहे, इथून वर गेलं, परत आलं इथूनच बाईंग घेतली, परत आलं इथूनच बाईंग घेतली. ठीक आहे, हे असं नाही बनलं पाहिजे, म्हणजे चॅनल पॅटर्न नाही बनला पाहिजे. इन सिम्पल वर्ड चॅनल पॅटर्न. ह्याच्यात माझा लॉस पण भरपूर वेळा झालेला असं चॅनल पॅटर्नमुळे. बट एकदा एक्सपिरियन्स आला की मग मार्केटला आपण सोडत नाही. ह्याच्यात माझं काय व्हायचं की खालून सपोर्ट घेतला मार्केटनं की मार्केटमध्ये काय होतं, डाऊन साईडला पण लिक्विडिटी अवेलेबल होते. मग डाऊन साईडला जर मार्केटमध्ये लिक्विडिटी अवेलेबल झाली तर मार्केट स्पाईक देत नाही इथं अजिबात. ठीक आहे, तर ह्याच्यात 2 वेळा मी पण ट्रॅप झालो होतो, त्याच्यामुळं ते नेक्स्ट टाइम आपण एक चांगलाच ह्याच्यावर जोगाड लावला होता. सिम्पल. ठीक आहे, तर ह्याची एक्झाम्पल पण दाखवतो मी तुम्हाला. सगळं जरा डिलीट केलं तर लई बरं होईल आपल्याला. ठीक आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायचं आपल्याला. स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणजे चांगलं असं खचून मुवमेंट आलेलं आपल्याला रेजिस्टन्स इथून बघायचं आहे. ठीक आहे, हे बघा इथं प्लॅन करू शकतो का आपण, बघूया. इथं पण नाही, ही एक टाइम चांगला आहे, 2 टाइम चांगला आणि तिसऱ्या टाइमला रेजिस्टन्स काही खास नाही. ह्या इथं प्लॅन करता येऊ शकतो. हां, हे बघा अवॉइड करायचं. चला पहिल्यांदा एक्झाम्पल सापडलेलं आहे असं अवॉइड करायच्या टाईपमध्ये तुम्हाला सांगतो. आता इथं का अवॉइड करायचं ते पण सांगतो. बरं झालं रूल सांगायला, तेवढंच एक चांगलं एक्झाम्पल सापडलं मला. आता हा रेजिस्टन्स बघा, इथून सेलिंग आले. ठीक आहे, आता या छोट्या छोट्याला कन्सिडर करायचं नाही, चांगलं मुवमेंट आलं पाहिजे मार्केटमध्ये. इथं दुसरं टाईम आलेलं आहे आणि इथं तिसरं टाईम मुवमेंट आलेला आहे. ठीक आहे, बट आपण एक ॲडिशनल पॉईंट म्हणून काय घेऊ शकतो ह्याच्यात, बाबा इथं भरपूर टाईम सेलिंग आलेले, म्हणजे इथं पण आलेले छोटूशी घासना. बट मेन 3 मोठ्या सेलिंग पाहिजेत मार्केटमध्ये आपल्याला. ठीक आहे, असे भरपूर सेलिंग झाल्या मार्केटमध्ये, तर आपण काय करतो इथं स्पाईकमध्ये बाय साईडला एंट्री प्लॅन करतो. इथं बघा, इथं ह्या सगळ्यात हायला निघताना एकदम टॉप क्वालिटीची वीक निघताना जर एंट्री घेतली तर सगळ्यात बेटर आहे तुम्हाला. किंवा जर असा हे बघा इथं टॉपची वीक कुठं एकदम हित आहे. ठीक आहे, आपण असं ड्रॉ केलं आहे, टॉपची वीकला पण ड्रॉ करून घ्या, सगळ्यात वरती वीक जी आहे तिथं. ठीक आहे, असे आपण काय करतो बाय साईडला एंट्री प्लॅन करतो. पण हे जर मार्केट नॉर्मल असतं तर हे नॉर्मल का नाही आहे का सांगतो. हा ब्रेकआउट नॉर्मल का नाही आहे, कॅन्डल कुठं चालू झाले हो, एकदम सपोर्टच्या पूर्णपणे खाली चालू झालेली कॅन्डल. ही आपल्याला इथं जवळ चालू झाली पाहिजे कॅन्डल. ठीक आहे, सिंपल आहे, इथं जवळ चालू झाली पाहिजे कॅन्डल. इथं जर कॅन्डल जवळ चालू झाली ह्याच्यावर निघलं की मार्केट स्पाईक करतं. ओव्हरऑल वरती गेलंच, फक्त होतं काय तुम्हाला सांगतो, एवढ्या लांब चालू झालं काय होतं, लांबून स्ट्रेच होत गेले की रँडम लोक घुसतात बाय साईडला, मग रिट्रेसमेंट यायला चान्स आहे. ठीक आहे, म्हणजे काय होतं, रँडम लोक घुसतात, असे मोठी कॅन्डल बनली का नाही तर रँडम लोक घुसतात, मग त्याच्यामुळे मार्केट रिट्रेसमेंटला येतं, मग अपसाईडला मुवमेंट करतं. तर सेम इथं तसं झालं. तर इथं समजा तुम्ही हायला एंट्री करायला गेला एवढ्या टॉपला, तर मार्केटनं काय केलं, डाऊन साईडला रिट्रेसमेंट दिले आणि त्याच्यामुळे एसेल तुमचा इथं हिट व्हायला चान्स आहे. त्यामुळे कॅन्डल नेहमी कशी बनली पाहिजे तुम्हाला सांगतो, ह्या इथं कुठं तर सपोर्ट म्हणजे रेजिस्टन्सच्या जवळ असेल, मग अशी कॅन्डलवर निघाली मग एंट्री प्लॅन करा. हेच जर इथं एवढ्या खालून चालू झालं आणि मग एंट्री प्लॅन करताय तर मार्केट तुमचं एसेल 100% तिथं घेणार. रिट्रेसमेंट म्हणजे रिट्रेसमेंटवरती लक्ष ठेवा. तुम्ही एक सायकोलॉजिकल डोकं वापरा की बाई लय लांबून मार्केट वर पळायला लागलं तर काय होईल, रँडम लोकांच्या पण टोकायचं की व्हायला इथं पण म्हणजे चला बाय करू, सुटला का ट्रेड फोमोमध्ये एंट्री करणार, मग म्हणून ती रिट्रेसमेंट करतं मार्केट. जसं पहिल्या स्ट्रॅटेजीत मी काय सांगितलं होतं, हे बघा पहिल्या स्ट्रॅटेजीत काय सांगत होतो, लिक्विडिटी घेतली नाही, थांबा बाय साईडचं एक्झाम्पल लावतो. लिक्विडिटी घेतली बरोबर, लिक्विडिटी घेतल्यावर हायर हाय बनल्यावर ते रँडम लोक एंट्री करतात. मग रँडम लोक काय करतात, एंट्री केली की त्यांचं एसर खायला मार्केट रिट्रेसमेंटला येतं, मग आपण ट्रेड प्लॅन करतो. मग इथं पण तसंच आहे विषय, ही लय मोठं लांबून मार्केटनं ब्रेकआउट दिला की काय होतं, रँडम लोक एंट्री करतात, मग मार्केट रिट्रेसमेंटला येतं. मग रिट्रेसमेंट नंतर तुम्ही एंट्री प्लॅन करू शकता, रिट्रेसमेंट नंतर किंवा परत हाय ब्रेक नंतर एंट्री प्लॅन करू शकता. बट असं लय लांबून स्ट्रेच झालं की अजिबात ट्रेड प्लॅन करायला नाही. खूप दिवस झालं काय एवढ्या काय खास एंट्री मला तर म्हणजे ह्या स्ट्रॅटेजीवरती नव्हत्या सापडल्या, कारण की मार्केट हाय ट्रेंडमध्ये हे असं बंग बंग बुंग बुंग वर खाली मुवमेंट करतंय, त्याच्यामुळं काय सेन्स बनत नाही ट्रेड करायला हे ना. आणि हां महत्त्वाचं म्हणजे लाईव्हमध्ये सगळ्यात भारी मार्केट लाईव्हमध्ये समजतं. हे बॅक टेस्टिंगपेक्षा लाईव्हमध्ये तुम्हाला एकदम क्वालिटी समजणार. हे बघा इथं बघा रेजिस्टन्स चेक करा, 1 टाइम 2 टाइम 3 टाइम आणि हा 4 टाईमवाला रेजिस्टन्स आहे. 4 वेळा मार्केटने इथून रेजिस्टन्स घेतला आहे. टॉपची वीक काढताना बाय साईडला एंट्री प्लॅन करायचे. आणि ॲडव्हान्स जे लोक एक्सपिरियन्स चांगला करतात ना त्यांना एंट्री खाली पण सापडतात, खरं सांगतो मला.
खाली पण एंट्री सापडते. इथं बघा, इथं कसं मार्केट कुठं ओपन झालं, इथं ओपन झालं आणि नॉर्मल कॅन्डल आहे. मग इथं तुम्ही रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री प्लॅन करायचे बाय साईडला. एल किट ठेवायचा तुम्ही 40 ते 50 पिपचा एल ठेवायचा. ठीक आहे. आता हे मार्केट होतं ॲबनॉर्मल. म्हणजे ॲबनॉर्मल मार्केट म्हणजे काय, एवढ्या मुवमेंटमध्ये 70-80 पिप होत होत्या. इट्स ओके, त्यावेळेस ओके आहे जर ॲबनॉर्मल असेल तर. पण नॉर्मल मार्केट चालू असेल तर 40 पिपचा एल लय झाला. ठीक आहे. आता इथं टार्गेट पण मोठं मिळणार आपल्याला. जर 90 पिपचा एल येतो तर टार्गेट पण बघा इथं इझिली 180 पिप असं वाढून दाखवायचं म्हणलं दाखवू शकतो. बट काही गरज नाही. 1 to 1.5 पर्यंत बुक करून घ्या मी तर म्हणतोय. माझं सिंपल म्हणणं आहे. ठीक आहे. हे सिंपल एक्झाम्पल आहे. आय होप तुम्हाला समज असेल. ह्याला लाईव्हमध्ये ऑब्झर्व करा. मी म्हणतो हे बॅक टेस्टिंगमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. बॅक टेस्टिंगमध्ये न्याय तिथली सायकोलॉजी समजते, कॅन्डलची रिॲक्शन समजत नाही. ह्या गोष्टी बॅक टेस्टिंगला समजत नाहीत. त्यामुळे जेवढं लाईव्हला ऑब्झर्व करचाल तेवढं तुमच्या सगळ्यांसाठी बेटर आहे. चला अजून एक एक्झाम्पल दाखवतो. इथं बघा, वन टाइम आणि एकदा ट्रेड बनायला लागले ना, अजून एक सांगतो तुम्हाला, एकदा हे ट्रेड बनायला लागले की मार्केट सलग 3-4 दिवस ट्रेड बनवणार. सलग 3-4 दिवस हेच ट्रेड बघायला भेटणार तुम्हाला. काय वेगळं भेटणार नाही बघायला. फक्त एकदा बनायला चालू होते मार्केटमध्ये. ठीक आहे. 3 टाइम रेजिस्टन्स घेतला, टॉपची वीक निघताना बाय साईडला ट्रेड प्लॅन करा. हे बघा इथं लॉंग पोझिशनला ट्रेड प्लॅन करा. सिंपल 80 पिपचा एल येतोय. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, ठेवायचा. ओके. बघा इझिली मार्केटनं मुवमेंट दिलेला आहे. तर एक सिंपल स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये आपण जो मार्केटमध्ये लिक्विडिटी हंटिंग होते आणि त्यावेळेस स्पाइक येतो त्याच्यामध्ये आपण एंट्री प्लॅन करतो. ही सिंपल एक स्ट्रॅटेजी होती. ठीक आहे. आता दुसरी स्ट्रॅटेजी काय, ह्याच्याच ऑपोजिट. आज 3 टाइम सपोर्ट घेतला मार्केटनं की मार्केटमध्ये इथं लो निघताना सेल ट्रेड प्लॅन करायचा आहे आपल्याला. सिंपल काय करायचं आहे, लो निघताना इथं सेल ट्रेड प्लॅन करायचा आहे. ठीक आहे. असं बस, म्हणजे त्याच्या ऑपोजिट आहे. काय वेगळं करायचं नाही. हे लाईव्हमध्ये सापडलं तर लय मजा येते बरं का लाईव्हमध्ये ट्रेड करायला. आता बॅक टेस्टिंगमध्ये शोधायचं म्हणलं की मला पण बोर होतं आहे. बट इट्स ओके, दाखवणं काम आहे आपलं. आणि 4-5 कसं होतं आपलं, 5-6 स्ट्रॅटेजी आहेत आपल्या, बरोबर का. मग 5-6 स्ट्रॅटेजी असल्यामुळे काय विषय आहे की काही ना काही बनतंयच मार्केटमध्ये, काही ना काही बनतंयच. सिंपल आहे. ठीक आहे. आता इथं बघा बघा, एक टाइम इथे एकदा सपोर्ट घेतला मार्केटनं, सेकंड टाइम सपोर्ट घेतला आणि इथं थर्ड टाइम सपोर्ट घेतला. सगळ्यात लोची वीक आहे इथं. हे बघा, ही सगळ्यात लोची वीक आहे. लोची वीक आहे. आणि जसं एक्सपिरियन्स होईल ना, लोची वीक नाही इथं बॉडीच्या टायमिंगला सुद्धा एंट्री करता येतात. बॉडीच्या टायमिंगला ह्याला एक्सपिरियन्सची गरज आहे. वॉच करावं लागतं मार्केटला. लाईव्ह मार्केट ऑब्झर्व केलं की ती एंट्री पण तुम्हाला सापडतात. ठीक आहे. बघा सपोर्ट घेतला मार्केटनं 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम. ठीक आहे. 3 टाइम सपोर्ट घेतला, लो निघताना सेल करायचा आहे. कुठं सेल करणार, मी जर अशा स्ट्रॅटेजी शिकवायला लागलो तर काय मला वाटतं एका दिवसात सगळ्या स्ट्रॅटेजी संपतील. मग काय मजा आहे. हिथं लो निघताना सेल करा. आता इथं एवढे बघा, ह्या कॅन्डल किती छोट्या म्हणले तो, इथं ह्या कॅन्डल छोट्या म्हणलेत ना, बरोबर. मग टॉप लॉस तुम्ही चांगला बघा, 40 पिपचा जर आरामशीर टॉप लॉस ठेवू शकता. इथं बघा, हे नॉर्मल मार्केट आहे. 40 पिपमध्ये मुवमेंट दिसतंय तुम्हाला. ठीक आहे. आणि तिथून बघा असं तुम्ही 1:10 टार्गेट लावा असं कधीच म्हणणार नाही मी तुम्हाला. इथं तुम्ही बुकिंग करून घ्या स्कॅल्पला. ठीक आहे. इथं हा ट्रेड बुक करून घ्या. हे प्रॉपर एक्झाम्पल आहे बघा, सगळ्यात प्रॉपर एक्झाम्पल हेच आहे. कारण की मार्केट पण नॉर्मल आहे. 40 पिप पण इथं बरोबर वाटतंय आणि 80 पिप पण बरोबर वाटतंय. नंतर मग अशी बघा एवढ्याशा मुवमेंटमध्ये 40 आणि 80 पिप दाखवत होतं मार्केट. सिंपल मार्केट म्हणजे ह्या स्ट्रॅटेजी आहेत ना, त्या असं काही नाही की काहीतरी उगच आहे बाबा 3 टाइम सपोर्ट घेतला स्पाईक देते, उगच नाही त्या स्ट्रॅटेजी. तिथं लॉजिक आहे त्यामागे. त्यामागे काय लॉजिक आहे, काय होतं तुम्हाला सांगतो. इथं बाईंग लोकांनी केले असते, बाईंग लोकांनी केले असते, बाईंग लोकांनी केले असते. मग त्यांचं एस एल लय खाली अवेलेबल असते. असं 3 टाइम सपोर्ट घेतला की लय खाली 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 एस एल अवेलेबल राहते. मग खाली एस एल अवेलेबल असलं की मार्केट काय करतं, खाली स्पाईक देतं. त्यांचं एस एल असं जोरात हंट करत जातं. मग म्हणून मार्केटमध्ये एक सेल साईडला आपल्याला जबरदस्त असं मुवमेंट बघायला भेटतं. ठीक आहे. अजून शोधूया एक्झाम्पल इझिली सापडले पाहिजे. हां इथं पण बघा. आता हां हे असेल तर आपण ह्याला अवॉइड करू शकतो. हे बघा इथं. आणि ट्रेड प्लॅन करताना मॉर्निंगला केले तर तुमच्या सगळ्यांसाठी लय बरं आहे. मॉर्निंगला ट्रेड प्लॅन केले तर काय माहिती आहे का, मॉर्निंग म्हणजे कधी सांगतो तुम्हाला, सकाळी 6 ते 11. सकाळी 6 ते 11 ट्रेड सापडला की मग ते परफेक्ट टार्गेट देणार. ठीक आहे. 1 टाइम सपोर्ट, 2 टाइम सपोर्ट आणि 3 टाइम सपोर्ट झाला आहे. इथं लोन निघताना सेल करायचा, पण ही कॅन्डल लय वरून चालू झालेली. मग परत तीच रूल लावायचा आणि ट्रेड अवॉइड करायचा. मग विनिंग झालाय पण उगाच सांगण्यात काय सेन्स बनत नाही माझ्याशिवाय. ठीक आहे. ट्रेड बघा विनिंग आहे, बट काय सेन्स आहे की आपण रूल सांगतो ना, तर रूलला परफेक्ट फॉलो करायचा. जर रूल फॉलो होत नाही सोडून द्या. सिंपल फंडा. रूल फॉलो होत नाही सोडून द्यायचं. बट ट्रेडचं लॉजिक समजून घ्या की बाबा
एस एल तर बनणार आहेत लोकांचे. ही मी काय म्हणतो, अशी रिट्रेसमेंट यायला चान्स आहे. इथं आली का नाही रिट्रेसमेंट, अशी रिट्रेसमेंट यायला चान्स आहे. मार्केट ओव्हरऑल डाऊनच जाईल, बट रिट्रेसमेंट येईल. मग आपण त्यात हाकलून म्हणजे एस एल खाऊन जाण्यात तर काय सेन्स बनतो का? अजिबात काय सेन्स बनत नाही. ठीक आहे, आय होप क्लिअर असेल तुम्हाला. आता जाऊन ह्याला लाईव्हमध्ये टेस्ट करा, बॅक टेस्टिंग करायला जमत असेल बॅक टेस्ट करा, लाईव्ह करतात असेल लाईव्ह करा. टाईम फ्रेम 5 मिनिटाच्या. परत अजून सांगितलं आहे माणसाला, हे बघा रेजिस्टन्सवाला पण ट्रेड सापडतो लगेच. 1 टाईम 2 टाईम 3 टाईम बनला. हे घ्या मोजून पण दाखवतो, 1 2 आणि 3. परफेक्ट वरती निघताना बायसाला एंट्री प्लॅन करायची. परफेक्ट वरती निघताना बायसाला एंट्री प्लॅन करा. एसेल जाऊ द्या, ह्या इथं सफिशियंट एसेल ठेवा. आता इथं बघा एवढ्या मुवमेंटमध्ये 80 बीप आहेत बरोबर. आणि मग टार्गेट पण तसंच भेटणार आहे आपल्याला. फक्त लॉट साईज जी आहे ती कमी मारायची. मग लॉट साईज कमी मारायची. मार्केट ओव्हरऑल मुवमेंट बघा मार्केटचा. रिझन काय यायचं तर लोकांची एस एल जे आहेत ना ते अवेलेबल वरती होतात, म्हणून मार्केट असं टप 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 खतरनाक असं मुवमेंट अपसाईडला करतं. ओके गाईज, आय होप समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना स्ट्रॅटेजी. चला जाऊ तर मग कमेंट बघू द्या. इझी होती का सांगा मला, स्ट्रॅटेजी इझी होती का? समजलं का? हो 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 ओके. मला वाटतं बिगिनरला पण एकदम समजून जाईल. हे माझं लॉजिक जे आहे ना ते लक्षात ठेवा. रिटेलर लोक काय करतात, दिस इज सिम्पल लॉजिक. समजा लय मोठी कॅन्डल बंद असेल तर रँडम लोक घुसतात त्याच्यात. मग रँडम लोक घुसले की रिट्रेसमेंट करून त्यांना हाकलून देणं ही मार्केटचं काम आहे. विनिंग रेशो तुम्ही आता ॲक्च्युली आपण ट्रेड करण्यावरती विनिंग रेशो तुम्हाला 80% आरामशीर सापडून जातो, आरामशीर. आता काय होणार तुम्हाला सांगतो, कधी कधी स्ट्रॅटेजी नेहमीच वर्क होते, बट प्रॉब्लेम काय, रँडम लोक घुसलेत की नाही हे आपल्याला समजलं पाहिजे. जर रँडम लोक घुसलेत हे समजत असेल आपल्याला तर इझी आहे. ठीक आहे, तर इझी आहे. रँडम लोक नाही समजलं मग काय खरं नाही. दादा पब्लिक चॅट दिसत नाही. पब्लिक चॅट तुम्हाला काय दिसेल? पब्लिक चॅट फक्त मला दिसते. स्क्रीन लॅग होते. एकदा स्टॉप करून चालू करू का? कशाचं नेमकं वायफाय कनेक्ट आहे बघू द्या मला. हॉटेलचं कनेक्ट आहे की ओके. बंद करून चालू तर केले आहे बघा मी. सर जी आज 450 लोक आहेत. यस रिपीट. ओके रिपीट करतो. चला प्रॉपर एक्झाम्पल सोबत. आता बघा काय करायचं आपल्याला, एक सिम्पल डोक्यामध्ये काय ठेवायचं आहे. मार्केटमध्ये 3 टाईम रेजिस्टन्स क्रिएट होऊ द्यायचे. कसे की मार्केट गेलं इथून आलं खाली, गेलं आलं खाली, जवळपास गेलं आलं खाली, जवळपास गेलं आलं खाली. इथं मार्केटचा सगळ्यात जास्त वरचा जो हाय आहे तो निघताना बाय साईडला ट्रेड प्लॅन करायचा. एस एल बघायचं मार्केट मुवमेंटनुसार, एक स्ट्रॉंग आणि स्ट्रेंथ बघून कॅन्डलची एस एल ठेवायचा 40-50 पिपच्या आसपासमध्ये. ठीक आहे, आणि तिथून टार्गेट घ्यायचं 1:1.5. जातं मार्केटवरती मला पण माहिती आहे. तुम्ही मला शिकवू म्हणजे तुम्हाला असं वाटेल की सर लेवर गेलं, पण आपलं कसं म्हणणं आहे की ॲक्युरसी सापडली पाहिजे. कधी कधी रिट्रेसमेंट येऊन हाकलून पण द्यायला बघतो मार्केट, त्यामुळे गपगुमानं टार्गेट बुक करून घ्यायची. जर तुम्हाला लयच केडा येत असेल 1:2-3 काय करायचं ते तुमच्या मनावर आहे. मी फक्त स्ट्रॅटेजी सांगणं माझं काम आहे. कुठपर्यंत ॲक्युरसी येते ते पण माझं सांगणं काम आहे, बाकी तुमच्या मनावर आहे. ठीक आहे, असं मार्केटमध्ये रेजिस्टन्स क्रिएट होत द्यायचा जिथनं वारंवार सेलिंग आलेलं आहे, म्हणजे रिपिटेशन आलेलं आहे सेलिंगचं. मग काय होतं, ह्या ज्या लोकांनी सेल केला आहे त्यांचे एस एल वरती सापडतात मार्केटला. एस एल वरती सापडलं की मार्केट मुवमेंट कुठं करणार आहे, लिक्विडिटीच्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे एस एलच्या डायरेक्शनमध्ये मार्केट मुवमेंट करणार आहे. सिम्पल ही फंड आहे मार्केटचा. ठीक आहे, आणि सेम सेल साईडला पण असंच आहे. ठीक आहे, आता दोन चार एक्झाम्पल तुम्हाला दाखवलेत बघा. हे काय झालं, हे संपलं. ठीक आहे, एक्झाम्पल पण दाखवलेत, ही पण बघून घ्या. ही बघा सपोर्टचं एक्झाम्पल. ही जर कॅन्डल इथं कुठं चालू झाली असते ना, आपण लगेच इथं सेल साईडला ट्रेड प्लॅन केला असता. सपोर्ट 1 टाईम 2 टाईम 3 टाईम कॅन्डल इथं खाली चालू होते सपोर्टच्या जवळ, आणि तिथून सेल करायला तुम्ही चालू करू शकता. लय वरती कॅन्डल चालू झाली की अजिबात करायचं नाही. प्लस अजून काय रूल सांगितला मी, समजा आता ही कसं बघा, हितनं एकदा खाली आलं, एकदा हितनं खाली आलं, एकदा हितनं खाली आलं. तीच जर मार्केट हितनं वर गेलं खाली आला, परत वर गेलं तिथनंच खाली आलं, परत वर गेलं तिथनंच खाली आलं, तर ह्यात काय होतं, ही चॅनल पॅटर्न तयार होतो. चॅनल पॅटर्नची अलग स्ट्रॅटेजी आहे. ओके, चॅनल पॅटर्नची डिफरंट स्ट्रॅटेजी आहे. ठीक आहे, तर आज एक स्ट्रॅटेजी सांगितलेली, आय होप तुम्हाला क्लिअर झाली असेल. आता मी काय करतो, थोडं कोणाला एक 5-10 लोकांना मी बोलायला देईन फक्त, जास्त नाही, तर माझं दुखतं डोकं. मार्केट खूपदा स्वतःहून डबल टॉप किंवा ट्रेंड लाईन बनवून लिक्विडिटी क्रिएट करते, ज्यामुळे रिटेल ट्रेडर आकर्षित होतात.
ही इंजिनियर लिक्विडिटी आणि जेन्युइन स्ट्रक्चर लेवलमध्ये फरक कसा ओळखायचा? न न न न वी आर स्ट्रिक्ट अवर स्ट्रॅटेजी. ठीक आहे, आपण आपल्या स्ट्रॅटेजीला स्ट्रिक्ट राहायचं आहे. ती घेणं देणं नाही की कसलं लिक्विडिटी तयार केली, इंजिनिअरिंग लिक्विडिटी, डॉक्टर लिक्विडिटी, ह्याचं काही घेणं देणं नाही आपल्याला. आपल्याला काय म्हणणं आहे की एक 3 टाईम मार्केटनं स्ट्रॉंग तिथून सेलिंग दिली पाहिजे. ठीक आहे, स्ट्रॉंग सेलिंग दिली की भले मार्केटनं जर खाली गेलं तर इट्स ओके. आपलं काय प्लॅन आहे, हायच्या वरती निघताना बाय साईड ट्रेड प्लॅन करायचे. दिस इज सिम्पल. मी एवढं कॉम्प्लिकेटेड गोष्टीत नाही पडत की बाबा हे कसलं लिक्विडिटी काय झालं असेल. हां, तुम्ही सोबत आहे तोपर्यंत मार्केट खूप सोपं वाटतंय, बरोबर. थांबा, कुठे गेलं रे, लय भारी कमेंट होती, वाचू दे की. हां, खूप सोपं आहे, पण एकट्याने ट्रेड प्लेस करत किंबहुना प्रॉफिट झाला असताना हार्टबीट खूप फास्ट होते. एकट्याने कुठे, मी तर रोज आता ग्रुपवरती तर मी रोज अपडेट आहे काय चालू आहे मार्केटमध्ये, तासाला मेसेज पडते, तिथं गेले मार्केट, तिथं गेले मार्केट, ह्या होईल त्या होईल. मग एकटं कसं काय म्हणताय तुम्ही. रेकॉर्डिंग यूट्यूबवरती अपलोड येतं भाऊ. स्कॅल्पीसाठी 1 मिनिट टाइम फ्रेम बेस्ट. मग करा त्याच्यात. दादा रेकॉर्डिंग कशावर अपलोड केलं, यूट्यूबवरती करतोय. मला इन्स्टिट्यूशनबद्दल माहिती सांगा, कुठल्या इन्स्टिट्यूशनबद्दल माहिती सांगायचे. ट्रेंड घ्या की, बरं. कालचं रेकॉर्डिंग उद्या येईल. 452 लोक आलेत. आरडेक झोनवर स्ट्रॅटेजी सांगा. अरे एक एक जी सांगतो ती तर ऐका की, काय होगा आपलं तुमचं नेमकं माइंडसेट खराब आहे तर का गंजलेलं आहे तर मला तर हे कळत नाही. कोणाला स्पेसिफिक बोलत नाही मी. आता थांबा 2 मिनिट, तुम्हाला जरा तुमच्या अक्कल ठिकाणावरती आणतो. अरे एक एक साधी गोष्ट आहे ना, जे समोर चाललंय, जी स्ट्रॅटेजी आहे ती सांगा. का आरडेक सांगा, ही सांगा, ती सांगा, येणार आहे ना सगळं. हळूहळू हळूहळू येणार आहे. म्हणजे तुमच्यात शून्य पेशन्स लेवल आहे, शून्य म्हणजे मायनसमध्ये पेशन्स लेवल आहे तुमची. तुम्ही ट्रेडिंग करू नका, माझं सरळ म्हणणं आहे. अरे 10-12 दिवसाचा क्लास आहे, 10-12 दिवस तुम्ही जर वेट करू शकत. अरे महिना 5-5 महिने लोक क्लास करतात, 2 वर्ष मोबाईलतात मार्केट, 4 वर्ष बघतात मार्केटला, 2च काय घेऊन बसला तुम्ही. तुम्हाला 10 दिवस दम निघत नाही, सगळ्या स्ट्रॅटेजी संपतात म्हणले होते. 8वा तर क्लास आहे का आजचा. माझं काय म्हणणं माहिती आहे, ह्यात तुम्हाला मी वाईट बोलत नाही. मी तुम्हाला म्हणतो की तुमची पेशन्स लेवल शून्य नाही, मायनस आहे म्हणतो मी, मायनस. जर तुम्हाला समोर गोष्ट जी चाललेली आहे त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न पडत असतील की ही कसं, ती कसं, ह्याव काय त्याव काय, ह्याचा अर्थ तुमचा फोकस शून्य आहे, शून्य. तुमचा माइंडसेट एकदम टॉप क्वालिटी भंगार आहे. समोर जी गोष्ट चालली त्यात शोधा. सर इथं ही कॅन्डल आली तर काय करायचं, दादा तिथं ती कॅन्डल आल्यावर काय करायचं, मार्केट असं असल्यावर काय करायचं, ट्रेड अप असेल आणि मग सेल सायला ट्रेड प्लॅन करत असेल तर काय करायचं. ही क्वेश्चन पडायला पाहिजे तुम्हाला, ही क्वेश्चन पडायला पाहिजे तुम्हाला. ना की आरडीएक्स स्ट्रॅटेजी काय आहे, ना की ही स्ट्रॅटेजी काय आहे, ती स्ट्रॅटेजी काय आहे. कळलं का तुम्हाला. सॉरी म्हणत मी एकाला सांगतच नाही, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय. तुम्हाला कोणत्याही गोष्टीत लक्षात ठेवा की जी समोर चालू आहे ना त्याचं क्वेश्चन विचारायला पाहिजे तुम्ही. म्हणजे फोकस पाहिजे तुमचा, फोकस. समजतं का तुम्ही आज पण प्रॉफिटेबल का नाही बनला. मी स्वतः म्हणाला पण तुम्हाला समजत असेल ही गोष्ट की आपल्यात काहीतरी चुकतंय. काय चुकतंय ते सांगतोय मी तुम्हाला. तुमचं काय चुकतंय की तुम्ही 100 ठिकाणी, आता मी तर म्हणतो तुम्हाला हिथं जर असून ही प्रश्न पडत असेल ना तर मला वाटतं तुम्ही ही क्लास संपल्यावरती 10 वाजता दुसरी स्ट्रॅटेजी यूट्यूबवरती शोधत असाल. खरं आहे की खोटं आहे तुम्ही तुमच्या मनाला विचारा. मी काय रागानं बोलत नाही तुम्हाला किंवा काहीच नाही. मी तुम्हाला तुमचा माइंडसेट सांगतोय काय आहे की भाई समोर स्ट्रॅटेजी चालू आहे. ठीक आहे, समोर स्ट्रॅटेजी चालू आहे. बरं हिची ॲक्युरसी येड्यात. आता मी असं बोलेन तुम्हाला की गोल्डन ग्रुपवरती जाऊन चेक करा, एक 15 नाही म्हणेन 25 दिवसाखाली जाऊन ट्रेड चेक करा. ह्या स्ट्रॅटेजीवरती वळीनं 4 दिवस विनिंग आहे, आपण त्या स्ट्रॅटेजीवरती प्रॉफिट केलेला आहे. तर ती नको आहे तुम्हाला तिसराच रोड पाहिजे. म्हणजे समोर जे चालू आहे त्याच्यावरती फोकस करा. ह्या गोष्टीत ॲक्युरसी आहेत नाही म्हणू नका. त्याच्या मागची सायकोलॉजी समजून घ्या, त्याच्या मागची सायकोलॉजी समजून घ्या. कोणताही स्ट्रॅटेजी असेल, काही असेल, सगळं वर्क होतं, त्यामागची सायकोलॉजी माहीत पाहिजे फक्त. आणि हा प्रश्न तरी एकाला सुद्धा एकाने पण कमेंट केली नाही की रनिंग कॅन्डल एंट्री घ्यायची का कॅन्डल क्लोज झाल्यावर एंट्री घ्यायची. एक पण क्वेश्चन आहे, कुणाला डाऊट पण काय आला नाही त्या गोष्टीचा. तुम्हाला हीच डाऊट कसं काय आला की ही स्ट्रॅटेजी कोणती, ती स्ट्रॅटेजी कोणती, ही कसं काय वाटलं तुम्हाला. मी जर माईक चालू केलं, मला माईक चालू करायला काय वाटतं माहिती आहे का, 450 लोक आहेत. ऐकून घ्या, माईक चालू केल्यावरती मी सांगितलं असणार स्ट्रॅटेजी आणि तुम्ही मला क्वेश्चन काय विचारणार माहिती आहे का, सर डिपॉझिट कसं करू. मी माईक चालू केला, शिकवलेली स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार मी, क्वेश्चन स्ट्रॅटेजीवरती विचारा. तुम्ही मला काय म्हणणार, दादा आजचा ट्रेड एक्सप्लेन करा. तुम्ही मला काय म्हणणार, सर मला विड्रॉल अडकलाय. चाललंय काय, फोकस फोकस फोकस. समजलं मी तुमचा माइंडसेट चेंज करायसाठी लाईव्ह क्लास हे केले. तुम्हाला वाटत असेल की भाई ह्याला किती राग येतो, लगेच फटकन बोलतो, असं नाही. अरे माझं म्हणणं आहे की तुमचा माइंडसेट एकदम टॉप क्वालिटी भारी पाहिजे ना की असला
इकडं तिकडं, अरे फोकस पुढं ठेवा, समजतंय का? हा भाई मोठी काय कमेंट वाचू द्या. सर लो रेजिस्टर लिक्विडिटी रन होताना चार्टवर मोठा लिक्विडिटी व्हाईट्स रॅपिड कॅन्डल आणि स्टँडर्ड एपीजी फेअर व्हॅल्यू गॅप तयार होतात. इन्स्टिट्यूशन आपले पॅसिव्ह ऑर्डर फिल करण्यासाठी एक्झॅक्ट कंटिन्युअस एफिशियंसी रिकमेंडेशन प्रोव्हाइड करतात की फिजिकल लिक्विडिटी व्हाईट स्वीप बघतात दोन्हीमध्ये हाय प्रॉबिलिटी ऑर्डर ब्लॉक कोणते आहेत. ठीक आहे, दिस इज द प्राइस ॲक्शन क्लास, नॉट अबाउट द एपीजी ऑर्डर ब्लॉक. पहिली गोष्ट, इथं ट्रेड चालू कशावरती आहेत. ठीक आहे, युअर क्वेश्चन इज गुड, आय नो, बट एस एम सीमध्ये त्या गोष्टी आपण क्लिअर करू. ओके, नो प्रॉब्लेम. थांबाला का नो मला, अरे काय झालं. तीन टाइम रेजिस्टन्स घेताना हायच्या वरती लिमिट लावलं होतं, स्पाईकमुळे टीपीच्या जवळ एंट्री झाली डायरेक्ट. इट्स ओके, म्हणजे लगेच एक्झिट करायचं. जर चुकून हे होतं ना तर लगेच एक्झिट करायचं. ओके, कन्फर्मेशन कॅन्डल नाही, नॉर्मल कॅन्डल रनिंगला स्पाईकमध्ये एंट्री करायची आपण तिथं. इमोशन कंट्रोलचे सायकोलॉजी क्लास तर तुम्हाला होणारच आहेत. कालचं रेकॉर्डिंग येऊन जाईल. 3 पेक्षा 4 टाइम झालं तर चालतंय का? चालतंय. 4 टाइमवाले जास्त होता ट्रेड, कारण लिक्विडिटी मार्केट क्रिएट करत असतंय. सर कॅन्डल क्लोज झाले पाहिजे की एंट्री केला? नाही, रनिंग कॅन्डलमध्ये एंट्री करायची. कॅन्डल क्लोज लय स्पाईकमध्ये होती. मी तर म्हणतो त्या हायेस्ट कॅन्डलला टार्गेट होऊन जातं आपलं. ठीक आहे, रूल सांगा परत आपल्या स्ट्रॅटेजीचे. एक काम करा, काय माहिती आहे का, गोल्डन ग्रुपमध्ये ना पिन केलेत बघा व्हिडिओवरती. मी लय प्रॉपर तिथं सगळे रूल बिल सगळं सांगितलेलं आहे. एक सिम्पल, आता अजून एकदा मी रिपीट करेन, नो इश्यू. आता 17 क्वेश्चन पडले बघा. लोकांना 25 वर्ष कॉलेज डिप्लोमा बेस करून जॉबची गॅरंटी नाही आणि ट्रेडिंगमध्ये एका दिवसात लखपती, असं कसं? 5 मिनिटा कॅन्डलला टाइम फ्रेम 5 मिनिटाची. आता कसं तुमच्या सगळ्या मेंदू ठिकाणावर आलं ते बघा बरं. टाइम फ्रेम विचारताय, रॅन्डम लोक एंट्री कसे करतात ते कसं समजा ते सांगतो तुम्हाला. असं लय खालून वरती तुम्ही विचार करा ना की फोमो कधी क्रिएट होईल नॉर्मल व्यक्तीला, की लय खालून वरती पळायला लागलं की फोमो क्रिएट होतो. एक अचानक मोठा ब्रेक काढून लय वरती कॅन्डल क्रिएट झाली, क्लोज झाली की एक फोमो तयार होतो लोकांना, की सुटतंय का मार्केट. मग त्यावेळेस रिट्रेसमेंट होते मार्केटमध्ये. सिंपल गोष्ट डोक्यात ठेवायची की तुम्ही तिथं त्यांच्या जागी जर असता तर तुम्ही काय केलं असतं, एवढं डोक्यात ठेवा. दादा प्रॅक्टिसमध्ये खूप रिस्पॉन्स आहे या स्ट्रॅटेजीवरती. येस, फक्त प्रॅक्टिस ना, तुम्ही लाईव्हमध्ये तुम्ही जाऊन गोल्डन ग्रुपचे जे ट्रेड आहेत ना ते सगळे जाऊन बॅक टेस्ट करायचे. मागं मी गोल्डन ग्रुपचे ट्रेड बघा जाऊन सगळे स्क्रीनशॉट, काय वेगळं यूज करत नाही, हे सगळे यूज करतो मी. फक्त सायकोलॉजी यूज करतो बघा ट्रेड करताना. मार्केट बिरिश असेल तर अवॉइड करा, काय नाही, फक्त स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहिजे. ट्रेंड पण मॅटर करत नाही एवढा, स्ट्रॉंग रेजिस्टन्स पाहिजे. ठीक आहे, स्क्रीन शेअर चालू आहे खरं. ओके डन. हे बघा अजून सांगतो, 3 टाइम रेजिस्टन्स. आता मार्केट जर अप ट्रेंड असेल तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, 3 टाइम रेजिस्टन्स क्रिएट होते. असं कसं पण होतं मार्केटमध्ये, तुम्हाला सांगतो मी. हे असं नाही असं एकदम परफेक्ट स्ट्रक्चर बनतं. असं एक 3 टाइम रेजिस्टन्स क्रिएट होऊ द्या. इथं ज्यावेळेस मार्केट जाईल, इथं जाईल मार्केट, त्यावेळेस इथं काय करायचं, ही जी रनिंग कॅन्डल ह्याच्यावरती हाय ब्रेक करताना दिसली, कपकन एंट्री मारायची लगेच. लय जोरात स्पाईक येतो, लय ॲक्टिव्ह राहावं लागतं. ट्रेडिंग असं काय आळून काम नाही, मी 5 मिनिटां करतो बघतो, ठीक आहे 2 मिनिट चॅटिंग करून येतो, तर असं चालत नाही. हे तर मार्केटमध्ये ॲक्टिव्ह राहावं लागते. तर निघताना लगेच कपकन एंट्री करावं लागते. मग मार्केट झप जातं आणि एका सिंगल कॅन्डलमध्ये बरेच वेळा टार्गेट होतं आपलं. ठीक आहे, आणि ही जर आवड कधी करायचा, समजा खाली मार्केट सपोर्ट घेत असेल एकाच जागना, हे बघा एकदा दोनदा असं जर सपोर्ट इथूनच घेत असेल, सपोर्ट जर इथून घेत असेल तर आवड करायचं. का माहिती आहे का, इथून बाहेरचे पण ॲक्टिवेशन असतं, इथून बाहेर ॲक्टिवेट असतात, वरून सेलर ॲक्टिवेट असतात. मार्केट काय करतं, ट्रॅप केल्यामुळं मार्केटमध्ये डाऊन साईडला मुवमेंट यायला चान्स असतो. चला ठीक आहे, सिम्पल, आय होप समजलं असेल. आणि बाय साईडला पण ह्याच्या ऑपोजिट. असं 3 टाइम सपोर्ट क्रिएट झाला. ठीक आहे, 3 टाइम झाला क्रिएट, तर मार्केट इथं खाली निघताना स्पाईक देतं. ठीक आहे, काय करतं मार्केट खाली निघताना स्पाईक देतं. सिम्पली स्ट्रॅटेजी आहे, जाऊन बॅक टेस्ट करा. गोल्डन ग्रुपमध्ये व्हिडिओ आहेत ते पण बघा, तुम्हाला समजून जाईल. मी काय करतो,
क्लास आज फटाक्याने संपवू आपण इथंच, का माहिती आहे का? क्लास संपू का माहिती आहे का? लय मोठी रेकॉर्डिंग झाली की काय माहिती अपलोडच होत नाही, त्याच्यामुळं माझ्या हिशोबाने तरी बस केलेलं बरं होईल. काय डाऊट वगैरे असतील ना तर जाऊन आज बॅक टेस्टिंग करा, व्हिडिओ डबल बघा, गोल्डन ग्रुपला हे करा, गोल्डन ग्रुपचे व्हिडिओ बघा, आणि त्यानंतर लर्निंग ग्रुपला पण आहे, गोल्डन ग्रुप म्हणतो मी, लर्निंग ग्रुपला पण सेमच आहे. आणि त्यानंतर मग जर डाऊट आले तर आपण एका दुसऱ्यामध्ये डाऊट क्लास ठेवूया, त्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण डाऊट पण विचारू शकताय. ओके, चला आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. काय प्रॉब्लेम आला व्हॉट्सअप टेलिग्रामवरती मेसेज करा, रिप्लाय वाट बघा. हेवी नंबरवर ती मेसेज पडतात जेव्हापासून लाईव्ह क्लास चालू केला आहे, खूप आणि खूप मेसेज पडतात. मी आता काय कोणाचे मेसेज इथं वाचत नाही. जे डाऊट असतील ना ते DM पण नका करू, उद्याच्या लाईव्ह क्लासमध्ये वाटलं सर आपण सॉर्ट करूया. चला ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लाईव्हमध्ये.